बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर येते. बदलापूर स्त्रीबीज प्रकरणात आणखी एका महिलेकडनं एकदा नाही तर अनेकदा स्त्रीबीज काढण्यात आलं अशी माहिती आहे. सूत्रांकडनं ही बाब समोर येते. एका महिलेकडनं 10 ते 12 वेळा स्त्रीबीज काढल्याचं तपासात समोर आलं. कायदेशीररित्या एका महिलेकडनं एकदाच स्त्रीबीज काढण्यात येतं, मात्र वारंवार काढलं जात असेल तर ते बेकायदेशीर आणि धोकादायक आहे. स्त्रीबीज देणाऱ्या महिलांना 18 ते 25 हजार रुपये दिले जात होते अशी माहिती समोर येते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर स्त्रीबीज पुन्हा तयार झालंय हे सोनोग्राफीत सिद्ध झाल्यावर त्या महिलेची बनावट कागदपत्र बनवून तिला परदेशात नेऊन स्त्रीबीज काढण्यात आल्याचं उघड झालंय. या सगळ्या प्रकारचं मुख्य केंद्र नाशिकमध्ये आहे. तिथल्या एका IVF केंद्रापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे आता पोहोचलेले आहेत. तर नाशिक महापालिकेकडनं गोविंदनगर परिसरातील मालती IVF सेंटरची तपासणी करण्यात आली आहे. या IVF सेंटरमधनं हे स्त्रीबीज तस्करीचं रॅकेट चालत असल्याची माहिती समोर येते आहे. या IVF सेंटरमध्ये आढळलेल्या कागदपत्रांची आरोग्य विभागाकडनं तपासणी करण्यात येते आहे. नाशिकमधील या IVF सेंटरची कागदपत्र बदलापुरात सापडली, यानंतर इथे कारवाई करण्यात आली आहे. या रॅकेटमधील नाशिकचे IVF केंद्र मुख्य असल्याचं समोर आलं. दुसरीकडे ठाण्यात गावदेवी परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये बदलापूर पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने कारवाई केली. यामध्ये IVF सेंटर संदर्भात संशयास्पद वस्तू आढळल्या आणि दोघांना ताब्यात घेण्यात आलं. घरात सुरू असलेल्या सेंटरमध्ये दिवसाला 25 महिलांवर स्त्रीबीज प्रक्रिया केली जात होती. या IVF सेंटरवर कारवाई झाली आहे. त्यामुळे स्त्रीबीज प्रकरणाचे धागेदोरे राज्यभरात अनेक ठिकाणी पसरल्याचा संशय व्यक्त होतोय. आता बातमी चंद्रपूरमधनं आहे. चंद्रपूर पालिकेत बहुमत असतानाही अंतर्गत वादामुळे काँग्रेसला विरोधात बसावं लागलं.